बाळू मामा आपली बकरी घेऊन खेळायचे. त्याच मामाची बकरी त्या सौंदर्याच्या डोंगराला यल्ला मामाच्या मंदिराला मामाचा तळ होता. त्या सौंदर्याच्या डोंगराला यल्ला मामाच्या मंदिराला मामाचा तळ असताना त्या यल्ला मामाचे भक्त त्या यल्लामा देवीला कोंबड्या बकऱ्याचे नैवेद्य घेऊन जायचं होतं. आणि मामा ते यल्लामा मातेच्या डोंगराला आपली बकरी चालत होते. आणि ते यल्लामा मातेच्या डोंगराला मामा आपली बकरी चालत असताना ते लोक त्या यल्लामा मातेला कोंबड्या बकऱ्याचे नैवेद्य घेऊन जायत असताना मामाने त्या लोकांना पाहिलं गेलं. आणि मामाने त्या लोकांना पाहिल्याबरोबर त्या भगवंतानं बाळू मामा त्या लोकांना आवाज दिला की बाबांनो कुठं चाललायचा. त्यावेळेस त्या लोकांनी मामाला सांगितले की मामा त्या डोंगराला एक यल्लामा मातेचं मंदिर आहे आणि त्या यल्लामा मातेला आम्ही कोंबड्या बकऱ्याचं नैवेद्य घेऊन जातोय. त्याच मामाने त्या लोकांना विचारलं अशी कुठली देवी आहे रे, भल्या भल्या लोकांची फसवणूक करते, त्याला कोंबडा बकऱ्याचं नैवेद्य लागते. आणि त्या लोकांच्या पाठीमागं बाळू मामा देखील त्या यल्लामा मातेच्या डोंगराला गेला. त्या यल्लामा मातेच्या मंदिराला गेला आणि त्या यल्लामा मातेच्या मंदिराला गेल्यानंतर त्या यल्लामा मातेच्या भक्तांनी त्या यल्लामा मातेची पूजा अर्चा केली. त्या यल्लामा मातेला कोंबडा बकऱ्याचा नैवेद्य दाखवला गेला. आणि त्या यल्लामा मातेला कोंबडा बकऱ्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर ती लोक त्या यल्लामा मातेच्या मंदिराच्या बाहेर आली. आणि ते लोक त्या यल्लामा मातेच्या मंदिराच्या बाहेर आल्यानंतर हा भगवंत बाळू मामा जगाचा मालक त्या यल्लामा मातेच्या मंदिरामध्ये मामा गेला. त्या यल्लामा मातेच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मामाने आपल्या हातात काठी 3 वेळेस त्या यल्लामा मातेच्या समोर आपटली गेली. आणि मामा त्या यल्लामा मातेला बोलू लागले तो अशी कुठली देवी आहे, बऱ्या बघा लोकांची फसवणूक करते, तुला कोंबडा बकऱ्याचा नैवेद्य लागतो या, तू इथून पुढं कोंबडा बकऱ्याचा नैवेद्य बंद कर आणि गोडा नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य घेण्यासाठी चालू कर. मामाने सांगितल्यानंतर बोलत बोलत त्या यल्लामा मातेचं मामाचं कडाक्यात असं भांडण लागलं गेलं. आणि मामाचं त्या देवीचं भांडण लागल्यानंतर मामाने काही वेळामध्ये त्या यल्लामा मातेला तो कोंबडा बकऱ्याचा नैवेद्य बंद करणं भाग पाडलं गेलं. आणि मामाचं त्या देवीला ऐकल्यानंतर त्या देवीला तिथून पुढं पुरणपोळीचा नैवेद्य चालू केला. आणि आता आपण त्या कर्नाटकमध्ये गेला तर त्या सोमतीच्या डोंगराला यल्लामा मातेचं मंदिर आहे. त्या यल्लामा मातेला पुरणपोळीचा नैवेद्य चालू आहे. तर देवीने पुरणपोळीचा नैवेद्य मान्य केल्यानंतर या भगवंतानं त्या यल्लामा मातेचं दर्शन घेतलं गेलं. आणि दर्शन घेऊन मामा आपल्या बकऱ्याकडे निघाले. मामा बकऱ्याकडे जाईत असताना मामाचा निम्मा डोंगर उतरायचा झाल्यानंतर मामाने पाठीमागे वळून पाहिलं गेलं. ज्यावेळेस मामाने पाठीमागे वळून पाहिलं गेलं त्यावेळेस त्या यल्लामा मातेचा रक्षण करणारा भुजंग 7 फडीचा नागराज तो देखील मामाच्या पाठीमागे चालू लागला. तो नागराज मामाच्या पाठीमागे येत असताना मामाने पाहिल्यानंतर मामाच्या नागराजाला बोलू लागला की बाबा काल तिथं तर उद्याच येतं बाळू धनगराचा परपंच हा कायम पाठीवर आहे. आज तिथं उद्या तिथं बाळू धनगराचा परपंच हा कायम पाठीवर आहे. आणि तू माझ्या पाठीमागे काही येऊ नकोस. तुझं घरदार सोडून त्या देवीचं रक्षण करणं सोडून तू माझ्या पाठीमागे काही येऊ नकोस. आणि बघता बघता त्या नागराजी तुझी बापूड झाली. आणि तो नागराज मामासोबत बोलू लागला तुझ्यासारखा त्रिलोकात देव मी पाहिला नाही. आणि आजपासून जगायचं तर बाळू धनगरासाठी, मरायचं तर बाळू धनगरासाठी. आणि त्या नागराजाने मामाचं ऐकलं नाही. तो नागराज मामाच्या पाठीमागे चालू लागला. मामा पुढे चालल्यानंतर तो नागराज पाठीमागे चालायचा. मामा दिवसभर वन बकऱ्यासोबत फिरायचे. आणि मामा दिवसभर वन बकऱ्यासोबत फिरत असताना तो नागराज देखील मामाच्या पाठीमागे वन फिरायचा. त्या नागराजाने धावतो होऊ लागले. त्या नागराजाला त्रास होऊ लागला. असाही अशा वेदना त्या नागराजाला होऊ लागल्या. आणि त्या नागराजाच्या वेदना मामाला बघवल्या गेल्या नाहीत. आणि मामाने विचार केला या नागराजाला कुठतरी ठेवलं पाहिजे. या नागराजाला कुठतरी ठेवलं पाहिजे म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बाजूला मोठल्या आंघोळ स्नान केलं, देवपूजा केली. त्या नागराजाला दूध पाजलं गेलं.
त्या नागराजाला दूध पाजल्यानंतर मामाने आपल्या खांदात एक शेरे घेतली, एक काशीची वाटी घेतली आणि त्या नागराजाला मामा घेऊन आपल्या घराकडे अक्कलगावी गेला. अक्कलगावी गेल्यानंतर आपल्या एका खोलीमध्ये मामाने त्या नागराजाला बंद केलं. आणि आज जरी आपण अक्कल गावामध्ये गेला तरी मामांच्या वाड्यामध्ये त्या नागराजाचे जेवळे आहे आपण त्या ठिकाणी पाहू शकता. त्या जेवळीमध्ये मामांच्या नागराज ठेवलं गेलं. ती शेळी गोठ्यामध्ये बांधली गेली आणि शेळी गोठ्यामध्ये बांधल्यानंतर ती काशीची वाटी घेऊन मामा आपल्या बहिणीकडे गंगाकाकडे गेलं. आणि गंगाकाशी गेल्यानंतर मामाने आपल्या हातातली काशीची वाटी आपल्या बहिणीच्या हातावरती त्या गंगाकाच्या हातावरती ठेवली गेली. आणि मामा त्या गंगाकाला बोलू लागला, हे बघ अक्का, मी सौंदर्याच्या डोंगरावरून याला मातेच्या मंदिरावर एक 7 पडीचा भुजंग नागराज आणलेला आहे आणि एका खोलीमध्ये त्या नागराजाला मी बंद केलाय. तू जर रोज सकाळी पाहत होतो नांगोळ स्नान करून देवपूजा करून कोणाशी न बोलता 3 दिवस त्या नागराजाला दूध पाजलं तर अख्ख्या जगातून अक्कलगावचा राजवाडा बघायला लोक येतील. अख्ख्या जगामध्ये या अक्कलगावच्या राजवाड्याची प्रसिद्धी होईल असं सांगितल्यानंतर मामांच्या बहिणीने त्या गंगा अक्कानं मामाला शब्द दिला, बाळो मी या नागराजाला दूध पाजते. त्या नागराजाला दूध पाजते म्हटल्यानंतर मामा आपल्या बहिणीच्या हातामध्ये वाटी दिली आणि मामा आपल्या बकऱ्याकडे निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी ती गंगा अक्का पाठवल्या अंघोळ स्नान केलं, देवपूजा केली आणि देवपूजा करून त्या शेळीच्या गोठ्याकडे जाऊन त्या शेळीची धार काढली, दूध काढलं. त्या नागराजाला 2 दिवस त्या गंगा अक्कानं त्या पद्धतीने कोणाशी न बोलता त्या नागराजाला दूध पाजलं गेलं. आणि तिसऱ्या दिवशी ती गंगा अक्का पाठवतो अंघोळ स्नान करून देवपूजा करून त्या नागराजाला दूध काढण्यासाठी त्या नागराजाला दूध आणण्यासाठी त्या शेळीच्या गोठ्याकडे निघाली. त्यावेळेस एका शेजारच्या आजीबाईने त्या गंगा अक्काला पाहिलं गेला आणि त्या गंगा अक्काला पाहिल्यानंतर त्या शेजारच्या आजीबाईने गंगा अक्काला आवाज दिला, काय गंगा अक्का, आज कुठे गावाला जायचं वाटतंय? या 2-3 दिवस झालं पाटे पाठवतो अंघोळ स्नान करून तू शेळीचं दूध काढून घेऊन जातेस, काय करतेस, कशाला पाळतेस? त्याची गंगा अक्का त्या शेजारच्या आजीबाईला बोलणं अशी झाली. आणि त्या शेजारच्या आजीबाईला बोलणं अशी झाल्यानंतर त्या शेजारच्या आजीने त्या गंगा अक्काचा हात धरला गेला आणि हात धरला आणि त्या गंगा अक्काला सांगितलं, गंगा अक्का, तू जोपर्यंत मला बोलणार नाही, तू जोपर्यंत मला सांगणार नाही, तोपर्यंत मी तुझा हात सोडणार नाही. असं म्हटल्यानंतर त्या गंगा अक्काचा नाईलाज झाला. त्या गंगा अक्काचा नाईलाज झाला. त्या गंगा अक्काला सांगणं भाग पडलं आणि त्या गंगा अक्काने त्या शेजारच्या आजीला सांगितलं, मी सौंदर्याच्या डोंगरावरून बाळून एक नाग आणलाय आणि त्या नागराजाला मला पाठवतो अंघोळ स्नान करून 3 दिवस कोणाशी न बोलता दूध पाजायला सांगितलं. 2 दिवस मी त्या नागराजाला दूध पाजलं गेला. तिसऱ्या दिवशी ज्यावेळी दूध काढण्यासाठी निघाली त्यावेळेस तुम्ही मला आढळलंय, तुम्ही मला विचारलंय आणि मी तुम्हाला सांगते. त्यावेळेस ते शेजारच्या आजीला त्या गंगा अक्काचा हात सोडला गेला आणि ती शेजारची आजीबाई त्या गंगा अक्काला बोलू लागली, बाळू आधीच फळ आहे आणि तुम्ही त्या फळाच्या नादी लागलाय. आणि त्या ठिकाणी गंगा अक्का निघून गेली. त्या शेळीचं दूध काढली, त्या शेळीची धार काढली गेली. त्या शेळीचे दूध काढले त्या नागराजाला पाजण्यासाठी त्या काशीच्या वाटेमध्ये नेऊन ते गंगा अक्का त्या नागराजाच्या खोलीकडे आली. आणि खोलीकडे आल्यानंतर जसा त्या खोलीचा दरवाजा उघडला गेला तसा तो नागराज आतमधून त्या गंगा अक्काच्या अंगावरती धावून आला, फुसकारून आला. राहिलेला जमलं तो उद्या सांगितलं जाईल, आज वेळ होतोय.